फाईल न्यू प्रोजेक्ट. आता याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, विंडोज फॉर्म ॲप्लिकेशन बनवायचं आहे. हा विंडोजवरती क्लिक केलं, विंडोज फॉर्म ॲप्लिकेशनवरती क्लिक केलं, त्यानंतर ना इथून नेम चेंज करायचं. फॉर एक्झाम्पल त्याला नाव देऊयात आपण डेमो ॲप्लिकेशन. ओके, इथं ओके केला. हा प्रोजेक्ट क्रिएट होईल. हा प्रोजेक्ट क्रिएट झाल्यानंतर ना याच्यामध्ये बाय डिफॉल्ट काही फोल्डर्स क्रिएट होतात. प्रॉपर्टीज असेल, रेफरन्सेस, फॉर्म 1 आणि प्रोग्राम. आता program.cs फाईल कशासाठी वापरते वगैरे आपण बघितलेलंच आहे. याच्यामध्ये बाय डिफॉल्ट जो फॉर्म 1 आहे या फॉर्मवरती आपल्याला एक डिझाईन करायचं, काही डिझाईन असेल. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे, तर एक डेटाबेसचं एक्झाम्पल बघायचं की डेटाबेस कसा क्रिएट केला जातो, त्याच्यामध्ये टेबल्स कसे क्रिएट करायचे, डेटा स्टोअर कसा करायचा. आपण सुरुवातीला आता फक्त डेटा इन्सर्ट कसा करायचा एवढंच बघणार आहे. याच्यामध्ये इथं गेलो, याच्या प्रॉपर्टीमध्ये सुरुवातीला याचं जे फॉन्ट आहे तो चेंज करून घेऊ. सुरुवातीला 12 करू. त्यानंतर टूल बॉक्समध्ये आपल्याला टूल्स घेऊ. एक थोडक्यात एक आपल्याला एक फॉर्म डिझाईन करायचा आहे. फॉर्म डिझाईन करतो मी या ठिकाणी. पर्सनल इन्फो ग्रुप नेम, पर्सनल इन्फो. याच्यामध्ये नंतर एक लेबल घेतलं, या लेबलला नेम देतो फर्स्ट नेम. त्यानंतर एक टेक्स्ट बॉक्स. अजून एक लेबल घेतो मी, लास्ट नेम आणि एक टेक्स्ट बॉक्स. आता या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की लाईन्स दिसत आहेत, उभी लाईन आणि आडवी एक लाईन आहे ब्ल्यू कलरची. त्या लाईन्स काय दर्शवतात, तर ही जी उभी लाईन आहे म्हणजे बरोबर वरच्या टेक्स्ट बॉक्सच्या जो काही अलाइनमेंट आहे ती अलाइनमेंट त्या ठिकाणी सेम येते, या साईड लेफ्ट साईड राईट साईड बोथ साईडला. आणि हे जे लेबल आहे, लेबल टॉपला जर ब्ल्यू लाईन दिसत असेल तर समजायचं की टेक्स्ट बॉक्सच्या टॉपला आहे, बॉटमला दिसत असेल तर बॉटमला ब्ल्यू लाईन दिसत असेल तर बॉटमला आहे टेक्स्ट बॉक्सच्या ते जे काही नेम आहे. आपण शक्यतो जी पिंक लाईन दिसते त्या पिंक लाईननुसार डिझाईन करायचं. फर्स्ट नेम झालं, लास्ट नेम झालं. त्यानंतर ॲड्रेस, ॲड्रेससाठी एक टेक्स्ट बॉक्स. आणि ॲड्रेसला आपल्याला कसं मल्टीलाईन टेक्स्ट बॉक्स पाहिजे, त्यामुळे इथं यातल्या ॲरोवरती क्लिक करायचं, मल्टीलाईनवरती क्लिक करायचं आणि याची हाईट या ठिकाणावर आपण वाढवू शकतो. त्यानंतर मोबाईल नंबर एक घेतो. मोबाईल नंबर. एक टेक्स्ट बॉक्स. आणि आपल्याला काय करायचं आहे, हे जे टेक्स्ट बॉक्स घेतलेले आहेत, हे जे काही सगळे टेक्स्ट बॉक्स आहेत, लेबल्स वगैरे आपण डिझाईन तयार केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, बटन एक घ्यायचं आणि बटन घेतल्यानंतर बटनवरती क्लिक केल्यानंतर हा याच्यामध्ये जो एंटर करणार आपण डेटा, तो डेटा डेटाबेसमध्ये सेव्ह व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण एक बटन घेणार. या ठिकाणावरून एक बटन घेतलं, बटनचं जे काही टेक्स्ट आहे ते बटनचं टेक्स्ट चेंज केलं, त्याला नाव दिलं मी सेव्ह. आता हे झालं टेक्स्ट. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, प्रत्येक कंट्रोलला काय करायचं, आयडी द्यायचा. आयडी
आय डी काय तर युनिकली आयडेंटिफिकेशनसाठी आहे आणि तो युनिक पाहिजे. सेम नावाचं 2 कंट्रोलला तुम्ही आय डी देऊ शकत नाही. सेम आय डी 2 कंट्रोलला. त्यासाठी मग सुरुवातीला एक आय डी घेऊ आपण. आता समजा हा टेक्स्ट बॉक्स आहे. टेक्स्ट बॉक्सला बाय डिफॉल्ट आय डी काय आलेला आहे? आय डी म्हणजे इथं नेम त्याचं, त्याला आपण आय डी म्हणतो. आय डीला बाय डिफॉल्ट नेम काय आले? टेक्स्ट बॉक्स 1. 2 वरती क्लिक केलं, त्याचं सेकंडचं काय आहे? टेक्स्ट बॉक्स 2. 3 साठी टेक्स्ट बॉक्स 3 ॲड्रेससाठी आणि मोबाईल नंबरसाठी टेक्स्ट बॉक्स 4 असे आहे. तर याचे आपल्याला नेम चेंज करायचे आहेत. छोटा फॉर्म आहे म्हणून आपल्याला माहित पडतं की बाबा फर्स्ट नेमसाठी टेक्स्ट बॉक्स 1 आहे, लास्ट नेमसाठी टेक्स्ट बॉक्स 2 आहे. पण ज्यावेळेस एखाद्या फॉर्मवरती खूप सारे कंट्रोल जर असतील, समजा 50 तुमच्या टेक्स्ट बॉक्स आहेत किंवा 25 टेक्स्ट बॉक्स आहेत, तर कुठला टेक्स्ट बॉक्स कुठल्या फील्डसाठी वापरला हे लक्षात येत नाही आपल्या. म्हणून प्रत्येक वेळेस काय करायचं, फॉर्म डिझाईन करत असताना त्याचं जो आयडी आहे तो कंपल्सरी तिथून चेंज करायचा. मग आता पहिल्याला आयडी आपण देऊ TXT फर्स्ट नेम. आता या ठिकाणी बघा, तुम्ही ज्यावेळेस लेबल जे आहे लेबलचं टेक्स्ट चेंज केलं, टेक्स्ट चेंज केल्यानंतर या ठिकाणी फर्स्ट स्पेस नेम असं दिलं. पण या ठिकाणी टेक्स्ट बॉक्सचा जो आयडी आहे त्या आयडी मध्ये कुठल्याही पद्धतीचं स्पेस किंवा कुठलाही सिम्बॉल वापरायचा नाही. तुम्ही एकच सिम्बॉल वापरू शकता, तो म्हणजे अंडरस्कोर. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला फर्स्ट अंडरस्कोर नेम असं जर द्यायचं असेल तर असं आपण देऊ शकतो. फर्स्ट अंडरस्कोर नेम. शक्यतो कुठलाही सिम्बॉल वापरायचा नाही, कुठलाही नंबर वगैरे काही वापरायचं नाही. आयडी म्हणजे आयडीचं जे रूल आहे तो सेम ॲज व्हेरिएबल डिक्लेरेशनचे जे रूल्स आहेत. आता व्हेरिएबल डिक्लेरेशनसाठी रूल कुठला आहे? कुठलं वापरतो आपण व्हेरिएबल डिक्लेरेशनला? तर माहिती आहे तुम्हाला की त्याच्यामध्ये कुठलाही सिम्बॉल वापरत नाहीये. स्टार्टिंग विथ अल्फाबेट असतं. स्टार्टिंगला आपण नंबर किंवा सिम्बॉल वापरत नाही, स्पेस देत नाही त्यामध्ये. ओके, तशा पद्धतीने इथं आयडीचा जो काही नेम आहे ते द्यायचं. सेकंड टेक्स्ट बॉक्सला TXT लास्ट नेम आणि TXT ॲड्रेस. आता TXT वापरतोय, TXTच वापरायला पाहिजे असं आहे का? तर असं काही कंपल्शन नाही, असं काही कंपल्शन नाही. पण आपण काय करतो, शॉर्ट फॉर्म घेतोय प्रत्येकाचा. लेबल असेल तर LBL, टेक्स्ट बॉक्स असेल तर TXT, रेडिओ बटन असेल तर RBTN, बटन असेल तर BTN, चेकबॉक्स असेल तर CHK. ओके, तर या बटनचाही आयडी चेंज करून घ्यायचा. बटनचा आयडी घेतो आपण BTN सेव्ह. कुठेही स्पेस द्यायचा नाही, आठवण लक्षात ठेवायचं, कुठेही स्पेस द्यायचा नाही. आता या लेबलचा आपण यूज करत नाही बॅकएंडच्या कोडिंगसाठी, त्यामुळे याचं आयडी चेंज करायची गरज नाही. ज्याचं आपण बॅकएंडच्या प्रोसेसमध्ये कोड म्हणून यूज करणार आहे त्या सगळ्यांचा आयडी चेंज करून घ्यायची. आता आज आला आपला एक फॉर्म डिझाईन केला आपण. या फॉर्मचंही नाव आपण या ठिकाणावरून चेंज करू शकतो. काय? पर्सनल इन्फो. बाकीचे जे काही गोष्टी आहेत, याचा आयकॉन असेल, बाकी जे काही ते आपण शिकलेलो आहेच. ओके, आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, डेटाबेस क्रिएट करून घ्यायचा. डेटाबेस जसं आपण फॉर्म घेतला, नवीन एखादा फॉर्म वगैरे घेतोय आपण, नवीन एखादा फॉर्म वगैरे जसा घेतो तसा डेटाबेस एक क्रिएट करून घ्यायचा. या ठिकाणी डेटाबेस क्रिएट करण्यासाठी सेम प्रोसेस. ऍड प्रोजेक्टवरती आपल्याला राईट क्लिक करायचं, ऍड न्यू आयटम करायचं. ऍड न्यू आयटम केल्यानंतर ना या ठिकाणी तुम्हाला डेटामध्ये डेटाबेस दिसेल, सर्व्हिस बेस्ड डेटाबेस. हा डेटाबेस या ठिकाणी वापरायचा. डेटाबेसला नाव तुम्ही देऊ शकता काही, डेमो म्हणून द्या. त्याचं एक्सटेन्शन चेंज करायचं नाही, .mdf ते तसंच राहू देत आणि ऍड करायचा डेटाबेस. ऍड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऍड झालेला दिसेल. एक थोडंसं 10-20 सेकंड तुम्हाला वेळ घेईल. या ठिकाणी डेटाबेस क्रिएट होईल आहे. या ठिकाणी डेमो.mdf नावाचा डेटाबेस क्रिएट झाला. हे डेटा मॉडेल वगैरे, डेटाबेसचं मॉडेल वगैरे काय क्रिएट करायचं की विचारतं आपल्याला, हे काही करायचं नाही. हे सगळं कॅन्सल करायचं इथून. डेटाबेस क्रिएट झाला. डेटाबेस क्रिएट झाल्यानंतर ना डेटाबेस हा जो डेमो.mdf नावाचा डेटाबेस आहे
त्याच्यावरती डबल क्लिक करा, तुम्हाला या ठिकाणी सर्व्हर एक्सप्लोरर मध्ये हा डेटाबेस ओपन होईल. ओके, या ठिकाणी सर्व्हर एक्सप्लोरर मध्ये डेटाबेस ओपन झाला. इथं गेल्यानंतर टेबलच्या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल इथं टेबल्स आहेत का, तर या ठिकाणी एकही टेबल नाही. आपल्याला काय करायचे, टेबल्स क्रिएट करायचे. आता एक लक्षात ठेवायचं, एका प्रोजेक्टमध्ये एकच डेटाबेस वापरायचा, एका प्रोजेक्टमध्ये एकच डेटाबेस. एक डेटाबेस पण तुम्ही मल्टिपल टेबल्स या ठिकाणी वापरू शकता, मल्टिपल टेबल्स या ठिकाणी क्रिएट करू शकता. मी परत सांगतोय, एका प्रोजेक्टमध्ये एकच डेटाबेस वापरायचा, मल्टिपल टेबल्स तुम्ही वापरू शकता. आता आपण डेटाबेस क्रिएट कसा करायचा तो बघितलं. आता टेबल क्रिएट कसं करायचं ते बघूयात. टेबल्सवरती राईट क्लिक करायचं आणि ऍड न्यू टेबल घ्यायचं. टेबल्सवरती राईट क्लिक करायचं आणि ऍड न्यू टेबल. आता इथं कॉलम्स आहेत. आता डेटाबेस म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, डेटाबेस म्हणजे काय, तर डेटाबेस हा काय करतो, फॉर स्टोरिंग डेटा, डेटा स्टोरेजसाठी आपण डेटाबेसचा वापर करतो. पण तो डेटा स्टोअर कसा होतो, सिक्वेन्शियल फॉर्मॅटमध्ये डेटाबेसमध्ये स्टोअर होतो. सिक्वेन्शियल फॉर्मॅट म्हणजे रो आणि कॉलममध्ये, रोज आणि कॉलममध्ये. आडव्या ज्या आहेत त्या तुम्हाला सगळ्या रोज आडव्या, आणि उभे जे असतात ते कॉलम्स. कॉलम म्हणजे काय, तुमचे कॉलमचे नेम. आता फॉर एक्झाम्पल हा फॉर्म आहे, या फॉर्म मध्ये 1 2 3 4 हे टेक्स्ट बॉक्स आहेत, हे टेक्स्ट बॉक्स आहेत, ह्या फील्ड्स आहेत. म्हणजेच एवढे आपल्याला कॉलम्स या ठिकाणी क्रिएट करायला लागतात. डेटा टेबलमध्ये एवढे कॉलम्स क्रिएट करायला लागतात. एवढे तर करायला आपण मग एक्स्ट्रा अजून या ठिकाणी करू शकतो. जसं की बॅकग्राऊंड प्रोसेसमध्ये आयडी वगैरे आपल्याला यूज करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी एखादं कॉलम एक्स्ट्रामध्ये ऍड करू शकतो. तर इथं आपण कॉलम नेम फॉर एक्झाम्पल आपला पर्सनल इन्फो आहे, म्हणजे युजरचा आहे, तर एक UID नावाचा एक मी कॉलम घेतो, UID. त्याला डेटा टाईप देतो इंट नावाचा डेटा टाईप. याला काय करायचंय, मला प्रायमरी की सेट करायचं. आता प्रायमरी की सेट करण्यासाठी काय आहे, राईट क्लिक करायचं आणि सेट प्रायमरी की. इथं हा एक ऑप्शन आहे, किंवा या कॉलमवरती क्लिक करून इथं तुम्हाला दिसेल बघा सेट प्रायमरी की. सेट प्रायमरी की घेतलं की तुम्हाला कीचा सिम्बॉल या ठिकाणी येईल. आता प्रायमरी की सेट केलं, पण हा जो कॉलम आहे तो कॉलम युजर आयडी आहे, आणि तो युजर आयडी आपल्याला युजर कडून एंटर करून नाही घ्यायचा. तो काय करायचा आहे, सिस्टमने ऑटोमॅटिकली एंटर करून घेतला पाहिजे. मग आपण त्याला काय म्हणतो, ऑटो इन्क्रीमेंट. जे ऑटोमॅटिकली तो इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे. म्हणजे पहिला रो एंटर झाला की त्याला 1 नंबर, दुसरी रो झाली की ऑटोमॅटिकली त्याला 2 नंबर, तिसरी रो एंटर झाली की त्याला ऑटोमॅटिकली 3 नंबर. अशा पद्धतीचे त्याला रोज नंबर्स त्या ठिकाणी यायला पाहिजेत. मग त्याला आपण काय म्हणतो, ऑटो इन्क्रीमेंट. आता ऑटो इन्क्रीमेंट करण्यासाठी फील्ड कोणती आहे किंवा त्याला प्रॉपर्टीज काय आहे, तर त्याच्या प्रॉपर्टीमध्ये जायचं. आता कॉलमच्या प्रॉपर्टीज या ठिकाणी तुम्हाला खाली दिसतात, इकडच्या प्रॉपर्टीमध्ये नाही जायचं, इकडच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला नाही सापडणार. तर तुम्हाला काय करायचं, इथल्या प्रॉपर्टीमध्ये जायचं, कॉलम वरती क्लिक करायचं आणि इथं प्रॉपर्टीमध्ये जायचं. आता ऑटो इन्क्रीमेंटसाठी कंपल्सरी तुम्हाला त्याचा डेटा टाईप इंट पाहिजे किंवा टिनी इंट. डेटा टाइप्स काय आहेत तुम्ही ते चेक करून घ्या एकदा. इथं गेल्यानंतर ना तुम्हाला सगळे डेटा टाइप्स या ठिकाणी दिसतील. त्यातला आपण कुठला वापरत आहे, इंट हा कंपल्सरी पाहिजे. आता इथं जायचं, इथून गेल्यानंतर ना इथं एक प्रॉपर्टी आहे, इज आयडेंटिटी स्पेसिफिकेशन. इथं आहे बघा, इज आयडेंटिटी स्पेसिफिकेशन. ओके, आयडेंटिटी स्पेसिफिकेशन आहे, त्याच्यामधला इज आयडेंटिटी नो आहे, त्याला ट्रू करायचं, येस करायचं. इथं जायचं, ॲरोवरती क्लिक करायचं आणि येस करायचं. येस केल्यानंतर ना तुम्हाला ऑटोमॅटिकली इथं येईल आयडेंटिटी इन्क्रीमेंट कितीने झालं, 1 ने, आणि आयडेंटिटी स्पीड. आता समजा तुम्हाला हे 1 ज्यावेळेस येते, 1 आलं म्हणजेच काय झालं, तुमचं कितीने इन्क्रीमेंट होणार, प्रत्येक रेकॉर्ड हे 1 ने इन्क्रीमेंट होत जाणार. पहिले रेकॉर्ड जर 1 असेल तर सेकंड रेकॉर्डला 2 येणार, थर्ड रेकॉर्डला 3, फोर्थला 4. पण जर समजा तुम्ही इथं जाऊन जर काही चेंज केला, इथं 1 च्या ठिकाणी जर 2 केला, तर फर्स्ट रेकॉर्ड 1 असेल, सेकंड रेकॉर्ड 3 असेल, 5, 7 वगैरे 2 ने इन्क्रीमेंट होणार या ठिकाणी. तर हे आहे ऑटो इन्क्रीमेंट साठीची प्रॉपर्टी. आता नेक्स्ट दुसरा कॉलम आपला फर्स्ट नेम. त्यासाठी मी एफ नेम नावाचा कॉलम घेतो आणि त्याला देतो व्हॅरकॅर नावाचा डेटा टाईप. आता व्हॅरकॅर, व्हॅरकॅर असं आहे, त्याच्यामध्ये स्ट्रिंग टाईपचा डेटा स्टोअर होतो. स्ट्रिंग म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी येतात, कॅरेक्टर येतं, नंबर्स येतात, सिम्बॉल येतात, म्हणजे सगळं व्हॅरकॅर आणि व्हॅरकॅर मध्ये सगळ्या गोष्टी स्टोअर होतात. आता व्हॅरकॅर आणि व्हॅरकॅर मध्ये काही डिफरन्स आहे, तो मी नंतर तुम्हाला सांगेल की डिफरन्स काय आहे व्हॅरकॅर आणि व्हॅरकॅर मध्ये. हे सेम डेटा, दोघांचं काम सेमच, नंबर, सिम्बॉल, कॅरेक्टर्स एंटर करून घ्यायचे.
फक्त थोडासा डिफरन्स आहे, तो मी नंतर सांगेन. एफ नेम नंतर एल नेम, varchar, त्यानंतर ॲड्रेस साठी पण varchar. आता varchar 50 इथं 50 दिलेला आहे. बाय डिफॉल्ट याची जी साईज आहे ती 50 आहे. तुम्ही इथून कमी करू शकता. इथं जाऊन जर तुम्ही कमी केला तर चालेल, काय प्रॉब्लेम नाही. कमी करू शकता, वाढवू शकता, किती तुम्हाला घ्यायची तेवढी घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. फक्त ॲड्रेसला जे आहे 50. आता काही वेळेस ॲड्रेस हा खूप मोठा असतो, त्यामुळे 50 कॅरेक्टरमध्ये बसत नाही आणि आपल्याला किती कॅरेक्टरपर्यंत जाईल हेही माहीत नाही. उगाच आपण 200-300 दिलं तर वेस्ट ऑफ मेमरी आहे. त्यामुळे आपण काय करतो, या ठिकाणी तुम्ही varchar max नावाचा एक डेटा टाईप आहे, तो या ठिकाणी वापरू शकतो. म्हणजे जेवढी त्याला व्हॅल्यू घ्यायची तेवढी तो घेऊ शकतो यामध्ये. म्हणजे जिथं जिथं तुम्हाला व्हॅल्यूचा अंदाज नाही किंवा कितीपर्यंत व्हॅल्यू याच्यामध्ये कितीपर्यंत कॅरेक्टर असू शकतात, तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला नक्कीच varchar max इथं वापरू शकता. आणि लास्ट आहे मोबाईल. मोबाईलसाठी आहे आपण रेग्युलरली इंट वापरतो, बरोबर आहे. इंट म्हणले की नंबर, मोबाईल नंबरला नंबर असतं, पण इंटिजर हा डेटा टाईप मोबाईल नंबरसाठी चालत नाही, कारण इंटिजरमध्ये फक्त 9 डिजिट पर्यंत डेटा स्टोअर होतो. तर आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर किती डिजिटचा असतो, तर 10 डिजिटचा असतो आपला. मग 9 डिजिट पर्यंत डेटा स्टोअर होतो, तर मग ह्याच्यापेक्षा मोठा पाहिजे. एक तर तुम्ही नंबर म्हणून वापरू शकता किंवा बिग इंट नावाचा आहे, बिग इंट हा डेटा टाईप त्याचा आहे. आता या टेबलला काय करायचंय, सेव्ह करायचं. सेव्ह कसं, रेग्युलरली कंट्रोल यस करायचं, हा टेबल सेव्ह होईल. आता टेबलला नाव बाय डिफॉल्ट काय आले, टेबल 1 देऊ शकता तुम्ही, टेबल 2 काय देऊ शकता, पण टेबल म्हणून द्यायचं नाही टेबल, कारण टेबल हा रिझर्व कीवर्ड आहे, रिझर्व वर्ड आहे, त्यामुळे टेबल द्यायचं नाही. टेबल 1 द्या, टेबल 2 द्या, टेबल अंडरस्कोर द्या, व्हॉटएव्हर काही द्या. मग आता ह्याला आपण मी नाव देतो पर्सनल इन्फो. ओके, पर्सनल इन्फो नावाचं नेम देतो या टेबलला. आता इथं तुम्हाला टेबल क्रिएट झालेला दिसेल आहे, पर्सनल इन्फो नावाचा टेबल या ठिकाणी क्रिएट झालेला दिसेल. याचं काम संपलं. आता आपल्याला काय करायचंय, ऍक्च्युअली कोडिंग करायचंय की आज याच्यामध्ये, आता फॉर एक्झाम्पल आपण जर रन करून बघितलं, रन केल्यानंतर तुम्हाला हे डिझाईन दिसेल, हा फॉर्म दिसेल, पण या फॉर्मवरती जर आपण काहीही एंटर केलं तर तुम्हाला सेव्ह केल्यानंतर काहीही सेव्ह होणार नाही किंवा काही ऍक्शन यावरती होणार नाही, कारण आपण याच्यामध्ये कुठलाही कोड केलेला नाही. तर याच्यामध्ये आपल्याला कोड करायचा आहे, हा डेटा सगळा आपल्याला काय करायचा आहे, सेव्ह करायचा आहे डेटाबेसमध्ये. मग सेव्ह करण्यासाठी काय करायचं, सेव्ह या बटनवरती डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर बीटीएन सेव्ह नावाचं जे बटन आहे, म्हणजे आपण आयडी म्हणून आपण काय केलं, बीटीएन सेव्ह नावाचा आयडी वापरलाय. ह्या आयडीचा किंवा ह्या बटनचा एक क्लिक नावाचा इव्हेंट जनरेट होतो. क्लिक इव्हेंट हा एक इव्हेंट जनरेट होतो, आणि हा जनरेट झालेला इव्हेंट याच्यामध्ये आपल्याला सगळा बाकीचा कोड करायला लागतो. आता सुरुवातीला कोड करायच्या अगोदर बाय डिफॉल्ट आपल्याला कोड करायच्या अगोदर काही हेडर फाइल्स या ठिकाणी डिक्लेअर करून घ्यायला लागतात. आता हेडर फाइल्स कुठली, तर पहिली आहे युजिंग सिस्टम. शक्यतो जे सजेशन्स या ठिकाणी येतात, तुम्हाला इथं सजेशन दिसतात, यस टाईप केल्यानंतर येते सगळं, SYS सिस्टम, पूर्ण जो वर्ड आहे तोच घ्यायचा, कारण याच्यामध्ये सी शार्प लँग्वेज, बॅकएंडला पण सी शार्प वापरते. सी शार्प लँग्वेज ही केस सेन्सिटिव्ह आहे, केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. सिस्टम डॉट डेटा डॉट SQL क्लायंट, कारण आपण SQL कनेक्शन, SQL कमांड, डेटा अडॅप्टर वगैरे बरेच गोष्टी वापरणार आहे, त्याच्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला हे हेडर फाईल घेणं गरजेचं आहे. आता ही घेतल्यानंतर काय होतं आणि नाही घेतल्यानंतर काय होतं हेही बघू आपण. तर बाय डिफॉल्ट आता इथं बघा, इथं आपण SQL टाकल्यानंतर ना SQL चे सगळे जे काही प्रॉपर्टीज आहेत ते सगळे फंक्शन्स, मेथड्स या ठिकाणी तुम्हाला दिसतात. पण जर आपण हे हेडर फाईल जर नाही वापरली तर तुम्ही बघा या ठिकाणी, जर मी आता
SQL टाकलं तर तुम्हाला काहीच या ठिकाणी दिसणार नाही, कारण ह्या हेडर फाईलमध्ये सगळे जे काही त्याचे मेथड्स किंवा फंक्शन्स आहेत हे सगळे याच्यामध्ये दिसतात. म्हणून हे हेडर फाईल वापरणं गरजेचं आहे. आता इथे दिलं SQL काय आपल्याला घ्यायचे, पहिल्यांदा कनेक्शन, SQL कनेक्शन. आता इथंही बघा SQL S कॅपिटल आहे, C कॅपिटल आहे, म्हणून शक्यतो सजेशन जे येतात ते सजेशन्सच वापरायचे, आपण स्वतः सगळं टाईप करत बसायचं नाही. आता SQL कनेक्शन कॉन इक्वल टू न्यू SQL कनेक्शन, म्हणजे काय केलं आपण, SQL कनेक्शनचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी काय, फंक्शन नेम स्पेस ऑब्जेक्ट नेम इक्वल टू न्यू फंक्शन नेम, असं त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट होतो. आता कॉन जे वापरलं, कॉन प्रत्येक वेळेस कॉनच वापरायला पाहिजे असं आहे का, नाही, इथं तुम्ही काही वापरू शकता. हा एक व्हेरिएबल आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे. जसं व्हेरिएबल आपण डिक्लेअर करायचे रूल आहेत तशा पद्धतीने ते रूल फॉलो करून आपण या ठिकाणी काही वापरू शकतो. म्हणजे सिम्बॉल वगैरे वापरायचा नाही, कुठलाही स्टार्टिंगला नंबर वापरायचा नाही, ऑलवेज स्टार्टिंग विथ अल्फाबेट और अंडरस्कोर, हे रूल फॉलो करून तुम्ही इथं काही वापरू शकता. आता इथं मला काय पाहिजे, तर SQLचं कनेक्शन पाहिजे. SQLचं कनेक्शन म्हणजे काय, तर डेटाबेसचं कनेक्शन, आपला डेटाबेस कुठं आहे, काय आहे हे त्याला माहीत करून द्यायचं. SQL कनेक्शन का लागतं, कारण या फॉर्मचं मधला डेटा जो आहे, या फॉर्मचा आणि डेटाबेसचं कनेक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याला SQLचं कनेक्शन लागतं. आता हा डेटाबेस कुठं आहे, तर इथं demo.mdf नावाचा डेटाबेस आहे, त्याच्यावरती राईट क्लिक करायचं आणि त्याच्या प्रॉपर्टीमध्ये जायचं. प्रॉपर्टीमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कनेक्शन स्ट्रिंग दिसेल, इथे दिसते कनेक्शन स्ट्रिंग. कनेक्शन स्ट्रिंगला कॉपी करायचं, पूर्ण सिलेक्ट करायचं आणि कॉपी करायचं आणि या ठिकाणी येऊन डबल कोटेशनमध्ये ते पेस्ट करायचं. ओके, आता पेस्ट केल्यानंतर ना आपण ऑलरेडी डबल कोटेशन दिलं, तर याच्यामध्येही काही डबल कोटेशन्स आहेत, तर ते मधले जे डबल कोटेशन्स आहेत ते रिमूव्ह करायचे, इथून ते डबल कोटेशन्स काढायचे. ओके, इथून डबल कोटेशन काढले, आता तिथले एरर गेले, पण ती एरर गेली, पण आता तुम्हाला इथं एरर दिसत आहेत. हे सिंगल स्लॅश जिथं जिथं आहे तिथं त्या ठिकाणी तुम्हाला एरर दिसत आहेत. रेड कलरचं छोटासा एक लाईन दिसते, तर तिथं रेड कलर लाईन का आली, कारण SQL सर्व्हर ह्याचं जे कनेक्शन स्ट्रिंग आहे C# मध्ये सिंगल स्लॅश अलाव करत नाही कनेक्शन स्ट्रिंग मध्ये. इथं तुम्हाला काय करायला लागतं, प्रत्येक ठिकाणी डबल स्लॅश द्यायला लागतं. तुम्ही बघा, जिथं जिथं डबल स्लॅश आपण देईल त्या ठिकाणची एरर या ठिकाणाहून रिमूव्ह होते, बरोबर आहे. म्हणजे इथं जेवढे काही सिंगल स्लॅश आहेत ते सगळीकडे तुम्हाला काय करायचं, डबल स्लॅश द्यायची. एक तर ही मेथड वापरायची, डबल स्लॅश द्यायची, किंवा दुसरी एक इझी मेथड आहे, ती मेथड काय, तर डबल कोटेशनच्या अगोदर ब्रॅकेटच्या आणि डबल कोटेशनच्या मध्ये @ वापरायचं. @ वापरलं सगळीकडच्या एररच्या निघून जातात. @ काय काम करते, तर तुमचे जे काही डबल स्लॅश सिंगल स्लॅश आहे त्याला ॲज अ डबल स्लॅश मध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम करतं. ओके, कनेक्शन स्ट्रिंग मधलं इथलं @. आता कनेक्शन स्ट्रिंग आपण घेतली, कनेक्शन स्ट्रिंग घेतल्यानंतर ना हे कनेक्शन जे आहे ते ऑलरेडी क्लोज्ड असतं, ऑलवेज काय होतं ते क्लोज असतं, मग त्याला काय करायला लागतं, आपल्याला ओपन करायला लागतं. ओके, ओपन करायला लागतं. मग इथं काय करणार आपण, कनेक्शनचा ऑब्जेक्ट काय आहे, कॉन डॉट ओपन नावाची त्याची मेथड आहे, कॉन डॉट ओपन, OPEN. आता ओपन, O कॅपिटल, कॉन डॉट ओपन. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट यायचं आहे CMD डॉट SQL कमांड. SQL कमांड इथं आहे, CMD SQL कमांडचाही ऑब्जेक्ट आपल्याला क्रिएट करायचा आहे, इक्वल टू न्यू SQL कमांड. ओके, SQL कमांड CMD इक्वल टू न्यू SQL कमांड. आता ह्याच हे कशासाठी, SQL कमांड कशासाठी, आपल्याला कनेक्शन मिळालं, पण कमांड काय काम करतं, तर कमांड द्यायची आपल्याला, त्याला काय करायचं, आपल्याला कमांड द्यायची. कमांड द्यायची म्हणजे काय, एखादं ऑपरेशन आता काय करायचं आपल्याला, काय करायचं, आता इथं आपल्याला इन्सर्टचं ऑपरेशन करायचं, तर त्याला इन्सर्टची कमांड द्यायची, म्हणजेच इन्सर्टची क्वेरी या ठिकाणी आपल्याला लिहायला. इन्सर्टची क्वेरी काय आहे, इन्सर्ट इनटू टेबल नेम, त्यानंतर कॉलम नेम, व्हॅल्यूज आणि ते पुढे @ देऊन प्रत्येक कॉलम नेम घ्यायचं आहे. आता बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं की सिंटॅक्स माहीत नसतो, क्वेरी आपली चुकते, क्वेरी आपल्याला माहीत नसते, तर मी तुम्हाला क्वेरी जनरेट कशी करायची हेही सांगतो.
सिम्पली, म्हणजे आपल्याला क्वेरी वगैरे काय माहित नाही, तर क्वेरी आपल्याला जनरेट करायची. क्वेरी जनरेट करण्यासाठी काय करायचं, जो आपण टेबल क्रिएट केलेला आहे त्याच्यावरती राईट क्लिक करायचं आणि न्यू क्वेरी करायचं. न्यू क्वेरी केल्यानंतर ना इथं पर्सनल इन्फो मध्ये याला ऍड करायचं, ऍड टेबल, क्लोज. हे क्लोज केलं आणि जे जे कॉलम आपल्याला इन्सर्टसाठी घ्यायचे ते, आता हा तर ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंट होणार, ह्याला घ्यायचं नाही. एफ नेम घेतला, एल नेम, ॲड्रेस आणि मोबाईल हे घेतलं. बाय डिफॉल्ट सिलेक्टची क्वेरी तयार झाली. आपल्याला सिलेक्ट नको, इथं काय करायचं, इन्सर्ट पाहिजे. मग इथं ही जी ब्लँक जागा आहे या ठिकाणी कुठेही राईट क्लिक करा आणि चेंज टाईप करा इन्सर्ट व्हॅल्यू. आता इन्सर्ट रिझल्ट आणि इन्सर्ट व्हॅल्यू असे दोन आहेत, तर आपल्याला कंपल्सरी इन्सर्ट व्हॅल्यू घ्यायचं आहे. इन्सर्ट रिझल्ट कशासाठी, तर इन्सर्ट रिझल्ट हा एखाद्या टेबलचा रिझल्ट हा जर आपल्याला स्टोअर करायचा असेल दुसऱ्या टेबलमध्ये, तर तो इन्सर्ट रिझल्ट किंवा एखादा रिझल्ट आलेला जर टेबलमध्ये स्टोअर करायचा असेल त्यावेळेस आपण इन्सर्ट रिझल्ट वापरतोय. पण शक्यतो इन्सर्ट व्हॅल्यू आपण या ठिकाणी घेणार आहे, इन्सर्ट व्हॅल्यू. तर इथं हे जे कॉलम आहेत ते कॉलम न्यू व्हॅल्यू मध्ये ॲज इट इज तुम्हाला काय करायचं, कॉपी करायचं आणि @ देऊन पेस्ट करायचं. तुम्ही बघा इथं जसं जसं आपण इथं कॉलम टाकेल ना, इथं तसं कॉमा नंतर एक एक कॉलमची व्हॅल्यू जी आहे ती येत जाईल. ॲड्रेस आणि मोबाईल. ओके, हा सगळा डेटा या ठिकाणी आलेला आहे. आता हे सगळं एका लाईन मध्ये घ्यायचं आणि Ctrl+A Ctrl+C कॉपी करायचं, या ठिकाणी आणून डबल कोटेशन मध्ये त्याच्यामध्ये पेस्ट करायचं आणि त्यानंतर कॉमा कनेक्शनचा ऑब्जेक्ट. काय केलं आपण त्यानंतर ना, कनेक्शन म्हणजे क्वेरी दिली आणि क्वेरी नंतर ना कनेक्शनचा ऑब्जेक्ट. आता त्याला क्वेरी माहीत झाली की काय, इन्सर्ट इनटू टेबल नेम, त्याचे कॉलम नेम, व्हॅल्यूज आणि @ देऊन आपण कॉलम नेम घेतलं, ॲड्रेस ऑफ कॉलम नेम, कॉमा कॉन. आता कॉन मध्ये ह्या क्वेरी मधून त्याला समजलं की मला डेटा इन्सर्ट करायचा आहे. कुठे इन्सर्ट करायचा आहे, पर्सनल इन्फो या टेबल मध्ये डेटा इन्सर्ट करायचा आहे. पण हा पर्सनल इन्फो नावाचा जो टेबल आहे हा कुठे आहे, तर त्याला त्या कनेक्शनच्या ऑब्जेक्ट वरून समजतं. कनेक्शनच्या ऑब्जेक्ट वरून समजतं की बाबा इथं जायचं आपल्याला, ह्याच्यामध्ये दिलेलं आहे सी युजर स्टॉम्स ऑफ डॉक्युमेंट्स वगैरे. या ठिकाणी demo.mdf नावाचा डेटाबेस आहे आणि या डेटाबेसमध्ये हा पर्सनल इन्फो नावाचा टेबल आहे. या टेबलमध्ये त्याला डेटा इन्सर्ट करायचा. आता हे करण्यासाठी परत काय करायचं, तर ह्या ज्या काही व्हॅल्यू आहेत, ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत, ह्या व्हॅल्यूज आपल्याला या व्हॅल्यूजला काहीतरी पॅरामीटर्स आपल्याला पास करायचे. ह्या व्हॅल्यूजला हा जो फॉर्म आहे या फॉर्म मधून इथून जो डेटा येईल हा डेटा इथं आपल्याला पास करायचा आहे. मग त्यासाठी काय करायचं, कॉन सेमिकोलॉन नंतर एंटर, इथं द्यायचं cmd डॉट पॅरामीटर्स डॉट ऍड विथ व्हॅल्यू आणि ब्रॅकेट मध्ये पॅरामीटर पास करायचे कसे, विथ व्हॅल्यू. व्हॅल्यू कुठल्या, ह्या व्हॅल्यू ॲज इट इज इथं डबल कोटेशन मध्ये घ्यायचे आणि कॉमा txt, जे आपण टेक्स्ट बॉक्सला नेम दिलते ते txt फर्स्ट नेम डॉट टेक्स्ट घ्यायला विसरायचं नाही. डॉट टेक्स्ट कंपल्सरी, कारण आपण काय करतो डॉट टेक्स्ट घेत नाहीये त्यामुळे एरर तर येत नाही. आता समजा इथं असं दिलं तर इथं एरर आली, tex दिलं तर इथं एरर दिसते तुम्हाला. पण जर टेक्स्ट नाही दिलं हे तर तुम्हाला एरर दिसणार नाहीये. इथं दिसत नाही एरर, पण रन केल्यानंतर ज्यावेळेस आपण बटनवरती क्लिक करतो त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला एरर येईल. कारण त्यातलं आपल्याला काय पाहिजे, या टेक्स्ट बॉक्स मधलं टेक्स्ट घ्यायचंय, म्हणून आपल्याला डॉट टेक्स्ट देणं कंपल्सरी आहे. आता या ठिकाणी बघा, काही ठिकाणी आपल्याला जे फंक्शन आहे, एसक्यूएल कनेक्शन फंक्शन आहे, त्याच्यासाठी एकच आपल्याला आर्ग्युमेंट पास करायला लागतं. इथं एसक्यूएल कमांडला काय करायला लागते, दोन आर्ग्युमेंट या ठिकाणी पास करायला लागतात. एक तर इथं दिसतंय बघा तुम्हाला स्ट्रिंग cmd टेक्स्ट आणि एसक्यूएल कनेक्शन इथं दिसत होतं, इथं आहे. याच्यामध्येही तुम्हाला काय करायचे, दोन पॅरामीटर पास करायचे. एक म्हणजे त्याचं व्हॅल्यू आणि दुसरं हे टेक्स्ट बॉक्सची नेम. टेक्स्ट बॉक्स असेल, रेडिओ बटन असेल, ऑटेवर ज्या त्या वेळेस ज्या त्या हे पॅरामीटर आहे ते पास करायचे. त्यानंतर सेकंड cmd डॉट पॅरामीटर्स डॉट ऍड विथ व्हॅल्यू. सेम वरती जसं आपण घेतलेलं आहे तशाच पद्धतीने सगळ्या गोष्टी घेऊन
व्हॅल्यूज पास करायचे, कॉमा txt लास्ट नेम डॉट टेक्स्ट, त्यानंतर cmd डॉट पॅरामीटर्स डॉट ॲड विथ व्हॅल्यू डबल कोटेशन ॲड्रेस, कॉमा txt ॲड्रेस डॉट टेक्स्ट, cmd डॉट पॅरामीटर्स डॉट ॲड विथ व्हॅल्यू, यामध्ये अगेन डबल कोटेशनमध्ये हा मोबाईल नंबर आणि इथं कॉमा txt मोबाईल डॉट टेक्स्ट. ओके, आता हे झाल्यानंतर नेक्स्ट आणि महत्त्वाचं कमांड ती म्हणजे cmd डॉट एक्झिक्यूट नॉन क्वेरी. ही आपल्याला ही जी कमांड आहे, हे जे फंक्शन आहे ते कंपल्सरी वापरायला लागतं. इन्सर्ट अपडेट आणि डिलीटची ज्या वेळेस आपण हे ऑपरेशन करेल त्यावेळेस आपल्याला हे कंपल्सरी या ठिकाणी वापरायलाच लागते. त्यानंतर नेक्स्ट कॉन डॉट क्लोज, कनेक्शन ओपन केलं तर कनेक्शन या ठिकाणी क्लोज करायचं आणि मेसेज बॉक्स डॉट शो, आपण या ठिकाणी एक मेसेज शो करणार आहे. कुठला मेसेज तर इन्सर्टेड सक्सेसफुली. ओके, आता आपण रन करून बघू. सेव, इन्सर्टेड सक्सेसफुल हा मेसेज आला. मेसेज आल्यानंतर आता आपण बघूयात की रेकॉर्ड इन्सर्ट झालंय की नाही आहे. ते मेसेज तर आपल्याला या ठिकाणी आलाय. मग रेकॉर्ड इन्सर्ट झाले नाही, कुठं जायचं, इथं जायचं सर्व्हर एक्सप्लोरवरती, परत त्या टेबलवरती राईट क्लिक करायचं आणि शो टेबल डेटा करायचं. आकाश पाटील पुणे मोबाईल.